मराठा आरक्षण काय घडले, कुठे रखडले आणि काय होऊ शकते? एकूणच मराठा आरक्षण हा विषय प्रचंड गुंतागुंतीचा बनलेला आहे. आरक्षण कसे मिळणार, नेमकी प्रक्रिया काय, हे प्रकरण कुठे अडकले आहे, असे अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत. काय आहे मागणी? सर्वात प्रथम जाणून घेऊयात मागणीबाबत. मराठा समाजाच्या वतीने शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षणाची मागणी प्रामुख्याने करण्यात आलेली आहे. मागासवर्गीयांचा म्हणजे ओबीसी कोटा वाढवून त्यात मराठा जातीचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली. तर त्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी झाली. 2. आरक्षण की राजकारण? मराठा आरक्षणाची मागणी तशी अनेक वर्षे जुनी आहे, पण प्रामुख्याने 2004च्या निवडणुकांपासून त्याचा जोर वाढला. 2014 मध्ये सरकारविरोधी लाट होती. तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला हा मुद्दा त्यांच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता दिसत होती. मागासवर्गीय आयोगामध्ये याबाबत मतभेद होते, त्यामुळे काय करावे हा मुद्दा सरकारसमोर होता. अखेर सरकारने राणेंच्या नेतृत्वात समिती स्थापन केली. त्या समितीच्या अहवालाच्या आधारे निवडणुकांच्या तोंडावरच सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षणाची घोषणा आणि अध्यादेश जारी केला. 3. कसे रखडले प्रकरण? निवडणुकांमध्ये भाजपला सत्ता मिळाली. आता नव्या सरकारसमोर आव्हान होते. त्यांना अध्यादेशाचे विधिमंडळात कायद्यात रूपांतर करावे लागणार होते, पण या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने राणे कमिटीचा अहवाल फेटाळत अध्यादेश रद्द केला. तेव्हापासूनच न्यायालयामध्ये हे संपूर्ण प्रकरण अडकलेलं आहे. काय आहे आरक्षणाची सद्यस्थिती? सध्या महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. मराठा समाजाची मागणी मान्य करून 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला तर आरक्षणाचा आकडा 68% जाईल. पण ही मागणी पूर्ण झाल्यास इतर अनेक समाज आणि संघटना या विरोधात भूमिका घेऊ शकतात. ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील इतर समाजांचाही मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यास विरोध आहे. त्याचमुळे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात ओबीसीच्या व्यतिरिक्त मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार अशी चर्चा आहे. 5. आरक्षणासाठीची पहिली पायरी. आरक्षण मिळणार कसे याचा विचार करता घटनेच्या कलम 16 अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना वगळता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासांनाही आरक्षण मिळण्याची तरतूद आहे. पण त्यासाठी आधी मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल. ही सर्वात पहिली पण तेवढीच महत्त्वाची पायरी आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातून ते सिद्ध होईल. त्याचमुळे या अहवालाला मोठे महत्त्व आहे. 6. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे कसे सिद्ध करणार? मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध कसे करणार हाही एक मोठा मुद्दा आहे. तर सरकारने नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला अभ्यास करून संबंधित समाज किंवा जात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे की नाही हे सांगावे लागते. यापूर्वी मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचे सांगितले होते, पण आता पुन्हा मागासवर्गीय आयोग अहवाल सादर करत आहे. त्यात हा दृष्टिकोन बदलला जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 7. सरकारही घेऊ शकते भूमिका. याची आणखीन एक बाजू म्हणजे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारने मान्य करावेच असे नसते. सरकार देखील स्वतःचे मत किंवा निरीक्षण मांडून एखादा समाज मागासलेला असल्याची मान्यता देऊ शकते. तसे केल्यास कोर्टात त्याला विरोध होऊ शकतो. तेव्हा कोर्टातही सरकारला आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी योग्य तर्कानिशी जोर लावावा लागेल. तसे केल्यास मराठा समाजाचा समावेश मागासलेल्या वर्गात होईल. अशा प्रकारे आरक्षण मिळू शकते. यामुळे काही अंशी सरकारच्या हातातही आहे असे म्हणायला हरकत नाही. 8. मराठा समाजाला 16% आरक्षण मिळणार. मराठा समाजाने 16% आरक्षणाची मागणी केली आहे. आपले आरक्षण देण्याची एकूण पद्धत पाहता एखाद्या जातीसाठी आरक्षण दिले जात नाही, म्हणजे मराठा समाजाला एखाद्या प्रवर्गात किंवा कोट्यात स्थान दिले जाईल. समजा सध्या ओबीसीला 19% आरक्षण असेल तर त्यात 16% वाढवले जाईल, म्हणजेच ओबीसीचा कोटा 35%, 19 + 16 एवढा होईल. पण या 35% आरक्षणात मराठा समाजासह ओबीसीतील इतर जातींचा समावेश असेल. 9. 50%च्या अटीचे काय? सुप्रीम कोर्टाने एकूण आरक्षण 50%च्या पेक्षा जास्त असू नये असे म्हटले आहे, पण अनेक राज्यांनी ही मर्यादा ओलांडली आहे. महाराष्ट्र देखील सध्याच्या आरक्षणाचा आकडा 52% एवढा आहे. इतर राज्यात कर्नाटक, तामिळनाडू हे प्रमाण वाढलेले आहे. तसा तर्कही मराठा समाजाकडून मांडला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारला ही मर्यादा वाढवता येऊ शकते, पण त्याला कोर्टात आव्हान मिळाल्यास सरकारला कोर्टात सक्षमपणे बाजू मांडावी लागेल. त्यामुळे या अटीचा अडसर येईलच असे नाही. सरकारने ठोसपणे बाजू मांडली तर हा आकडा वाढवता येऊ शकतो. 10. सरकारच्या हातात नेमके काय?
मुळात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आधी मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करावे लागेल. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात तसे मान्य केले जाईल तसा अंदाज व्यक्त केला जात आहे, पण तसे झाले नाही तर सरकारला भूमिका घ्यावी लागेल. कोणत्या मुद्द्यामुळे सरकारला तसे वाटते हे आयोगासमोर आणि गरज पडल्यास कोर्टातही सिद्ध करावे लागू शकते, कारण सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले जाण्याची दाट शक्यता असेल. हे सिद्ध झाल्यास पुढच्या अडचणी फार त्रासदायक नसतील, पण त्यासाठी नक्कीच सरकारला कायदेशीर बाजू जोरकसपणे मांडावी लागणार आहे. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.